आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आपण खूप स्ट्रेसफुल लाईफ जेव्हा जगत असतो तेव्हा आपण वर्षातनं एक ट्रिप तरी काढतो. पण कधीतरी असं होतं की ती वर्षातली एक ट्रिपसुद्धा आपल्याला पॉसिबल होत नाही आणि आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो आणि रोजच्या डेली रुटीनचा खूप जास्त कंटाळा आलेला असतो. मग अशा वेळेस जर आपल्याला जाता नाही आलं तर मग आपण काय करतो? आपण स्वतःला पॅम्परिंग सेशन्स देतो. मग म्हणजे काय करतो की आपण फेशियल करतो, आपण पेडिक्युअर करतो, आपण हेअर स्पा करतो. ऑफकोर्स याने आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं, थोडंसं पॅम्परिंग होतं, पण ह्यानी आपला तितका स्ट्रेस रिलीफ होत नाही जेवढा आपण ट्रिपला गेल्यावर होऊ शकतो. मग ट्रिपला काय होतं? ते ट्रिपला एकतर आपण खूप रिलॅक्स असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण एन्व्हायरमेंटचा खूप आनंद घेत असतो. तिथले वास, झाडं झुडपं, फ्रेश हवा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप माइंडमध्ये इम्पॅक्ट करतात. मग सलॉनमध्ये आपण ह्या का नाही करू शकत? त्याच्यासाठी आम्ही न्यू सर्व्हिस घेऊन आलो आहे की तुम्ही रिलॅक्स तर होणारच, पण मेंटली सुद्धा तुमचा स्ट्रेस दूर करण्यासाठी आम्ही एक खूप सुंदर सर्व्हिस लॉन्च करतोय. मग ती काय आहे? तर ते आहे हे स्पेशली डिझाईन्ड ॲरोमॅटिक ऑइल्स. ओके, हे जे ऑइल्स आहेत हे स्पेशली आम्ही कस्टमाइज करून घेतलेले आहेत. ते अशा पद्धतीने की क्लायंटला स्ट्रेस असतो, मग तो स्ट्रेस कुठल्याही गोष्टीचा असू शकतो, घरातला असू शकतो, कामाचा असू शकतो, डेली रुटीनचा कंटाळा आलेला असू शकतो, किंवा सतत रोजच्या जीवनात काही ना काहीतरी टेन्शन्स आणि रोजचे चॅलेंजेस याच्याने पण खूप कंटाळा आलेला असतो, स्ट्रेस आलेला असतो आणि कधीतरी असं वाटतं की हे सगळं लांब गेलं पाहिजे. सो ह्याच्यासाठी स्पेसिफिक जे ब्लेंड्स असतात हे प्रत्येकाच्या लाईफस्टाईलप्रमाणे ब्लेंड केलेले असतात, म्हणजे त्याचं मिक्सचर हे चेंज केलेलं असतं. हे कस्टमायझेबल ऑइल्स आहेत, हे कॉमन ऑइल्स नाही आहेत. सो ह्याचा बेनिफिट काय आहे की जेव्हा तुम्ही ॲरोमॅटिक ऑइल्सचा बेनिफिट हा असतो की हे तुमच्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थवरती खूप चांगला इम्पॅक्ट करतं. सो फिजिकल बेनिफिट म्हणजे काय? तर फिजिकल बेनिफिट म्हणजे जेव्हा ॲरोमॅटिक ऑइल्स तुमच्या कन्सल्टेशन थ्रू जेव्हा ब्लेंड करून आम्ही घेतो तर तेव्हा ते ऑइल्स हे स्पेसिफिकली तुम्हाला रात्री झोपताना पर्टिक्युलर पॉईंट्सवरती ॲप्लिकेशन करायचं आहे, किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही काही ड्रॉप्स घालून त्यांनी आंघोळ करू शकता की ज्याने तुम्हाला फिजिकल बेनिफिट मिळतो. किंवा बरेच जण ते ऑइल हे बेंबीत सुद्धा लावतात, ज्याला आपण नाभी म्हणतो, मराठीमध्ये बेंबी म्हणतो. त्याच्यामध्ये रात्री झोपताना लावू शकता, ज्याच्याने ते फिजिकल बेनिफिट तुम्हाला हेल्प करतं, फिजिकली फायदा देतं तुमच्या स्किनसाठी किंवा तुमच्या ओव्हरऑल बॉडी हेल्थवरती. ओके, सेकंड आहे आपलं इमोशनल बेनिफिट. सो इमोशनल बेनिफिट म्हणजे काय? जसं आपण एखाद्या गुलाबाचा वास घेतला, गुलाबाच्या फुलाचा की किती सुंदर वाटतं, जॅस्मिनचा फुलाचा वास घेतला की किती छान वाटतं, मोगऱ्याचा वास घेतला की हा 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 काय सुगंध तो सुंदर येतो आपल्याला. इमोशनली ते जे वास असतात ते आपल्या पूर्ण वासा थ्रू आपल्या ब्रेनपर्यंत आपल्या नर्व्समध्ये जातात की जेणेकरून आपल्या नर्व्स हे सूद फील करतात, कामिंग फील करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे पास्ट थॉट्स असतात की काल परवा काय झालं, आधी काय झालं, ते थॉट्स आपल्याला आजही आपल्या डोक्यामध्ये येऊन आपल्याला डेली रुटीनमध्ये ते डिस्टर्ब करत असतात. आपण आपल्या कामामध्ये 100% नाही देऊ शकत, कारण काल परवा जे काही झालं आहे किंवा जुनं जे काही झालं आहे त्याचे थॉट्स आपल्या डोक्यामध्ये सतत येत असतात. सो त्याची चेन ब्रेक करायचं पण काम हे वास करतात. पण हां, हे जे ऑइल आहेत हे एक ऑइल सगळ्या लोकांसाठी काम करत नाही, हे पर्टिक्युलर त्या त्या व्यक्तीसाठी काम करतं. सो ते करण्यासाठी कन्सल्टेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याप्रमाणे आपण ऑइल ब्लेंड करून त्या त्या क्लायंटला वापरत असतो. थर्ड बेनिफिट जो आहे आपला तो आहे मेंटली डिस्ट्रेस करण्याचा बेनिफिट. मग तो कसा होईल बरं? तो होतो जेव्हा आपण सलॉनमध्ये येऊन काही स्पेसिफिक सर्व्हिसेस घेतो, जशा मी आधी सांगितल्या तुम्हाला कुठल्या कुठल्या घेतो. तर त्या पद्धतीने आपण क्लायंटला एक ॲरोमा देतो स्पेसिफिक. त्या ॲरोमा थ्रू क्लायंट हा मेंटली डिस्ट्रेस होतो. सायमल्टेनियसली डोक्यातले थॉट्स थांबण्याचे पण प्रोसेस स्टार्ट होते आणि जी काय सर्व्हिस ते घेत असते ते जे आहे ते इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही पद्धतीने ते वर्क करत असतं. तो वास जो असतो किंवा आपण जेव्हा ॲप्लिकेशन करतो त्या दोन्ही गोष्टी पूर्ण आपल्या वासा थ्रू, आपल्या व्हेन्स थ्रू आतमध्ये पण काम करत असतात. आणि जेव्हा आपण एक्सटर्नली ॲप्लिकेशन करतो तेव्हा ते त्याच्यावरही काम करत असतात. सो त्याचा 100% बेनिफिट तुम्हाला मिळतोच मिळतो. फिजिकल बेनिफिट्समध्ये काय काय येतं? तर फिजिकल बेनिफिट्समध्ये पेन रिलीफ करतं, तुमची झोप इम्प्रूव्ह करतं, रात्रीची जे झोप येत नसेल तर ती छान झोप येते तुम्हाला. स्ट्रेस आणि एन्झायटीला पण खूप लेवलप्रमाणे कमी करतं. त्याच्यानंतर डायजेशन तुमचं इम्प्रूव्ह करायला खूप मदत करतं आणि
इम्युन सिस्टीमला बूस्ट करायचं काम करतं. नेक्स्ट आपण काय बघितलं तर इमोशनल बेनिफिट्स. इमोशनल बेनिफिट्समध्ये जे आपले मूड स्विंग्स असतात त्याला स्टेबल ठेवायचं काम करतं, मूडला इन्हान्स करतं, इमोशनली बॅलन्स्ड ठेवायचं काम करतं. त्याच्यानंतर फिअर, भीती असते मनातली, ती कमी करायचं काम करतं आणि सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करायचं काम करतं. ओके. नेक्स्ट जे आहे ते आहे मेंटली आपल्याला काय बेनिफिट होतात, म्हणजे आपण डिस्ट्रेस कसे होतो. तर फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं, जे काही काम चालू आहे त्याच्यावर. तर स्ट्रेस आपला ऑफकोर्स रिलीज होतो आणि आपले जे डोक्यातले विचार असतात तर ते जास्त क्रिएटिव्ह होतात आणि ते खूप छान व्हायला हेल्प करतात. सो दीज आर 3 बेनिफिट्स विच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही एखादी सर्व्हिस क्लायंटला देत असता. हा सगळा आगळा वेगळा अनुभव घेण्यासाठी व्हिजिट करा अल्केमी सलोनला अँड एक्सपिरियन्स दिस ब्युटिफुल अरोमा विथ युअर फेवरेट सेल्फ केअर थेरपी.